लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा. बारामती मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातला महत्वाचा मतदारसंघ आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघावर पवार कुटुंबियांचा मोठा पगडा आहे. गेली 33 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व हे कुटुंब करत आहे. 1984 मध्ये शरद पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 1996, 1998, 1999 आणि 2004 अशा सलग 4 निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. 2009, 2014 आणि 2019 या 3 निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. यावर्षी 7 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार बारामती मतदारसंघात एकंदर 23,62,407 मतदार आहेत. त्यात 12,36,507 पुरुष, 11,25,784 महिला आणि 116 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आणि तिथले प्रश्न याबाबत आमचे प्रतिनिधी शिवराज सणस यांनी घेतलेला हा आढावा. बारामती लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण भाग आणि पुणे महापालिका हद्दीतील शहरी भाग असा विभागला गेला आहे. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात पुणे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, उरुळी देवाची, फुरसुंगी, हडपसरचा काही भाग यांचा समावेश आहे. दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर आणि भोरच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेकडे तर पुणे शहरातल्या प्रश्नांसाठी पुणे महापालिकेकडे असं समन्वय साधत इथल्या लोकप्रतिनिधींना काम करावं लागतं. 2021 मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत 11 गावांचा समावेश झाला. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, सणसवाडी, उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा समावेश झाला. उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावातील सर्वात मोठी समस्या म्हणजे इथला कचरा डेपो. पुणे शहरातील संपूर्ण कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथल्या कचरा डेपोत टाकला जात असल्यानं अनेक वर्ष या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले होते. त्याचबरोबर डेपोला वारंवार आगी लागण्याच्या घटनांमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. पुणे महापालिकेनं 2019 मध्ये हा कचरा डेपो बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाते आणि ओपन डम्पिंग आता पूर्णपणे बंद झालं आहे. पुणे महापालिकेनं या गावांसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची योजनाही सुरू केली आहे. उरुळी आणि फुरसुंगी या 2 गावांना पुणे महापालिका हद्दीतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतला आहे. सिंहगड रस्त्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीतून 24 तास कायम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाक्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसंच वारजे, शिवणे, खडकवासला, सिंहगड रोड ते स्वारगेट या मेट्रो रेल्वे मार्गाच्या प्रकल्प आराखड्याचं काम सध्या सुरू आहे. सिंहगड रस्त्यावर सध्या सन सिटी ते राजाराम पूल दरम्यान सुमारे 2.5 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास केंद्र सरकारनं तसंच संरक्षण विभागानं 5 वर्षापूर्वी मंजुरी दिली आहे. यासाठीचं भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र भूसंपादनाबाबत स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं हे काम थांबलं आहे. त्याचबरोबर बारामती इथं खासगी विमानतळ उभारण्याचा प्रकल्पही विचाराधीन आहे. मात्र तोही मार्गी लागत नसल्यानं पुण्यातील लष्कराच्या लोहगाव विमानतळावर मोठा ताण येत आहे. हे दोन्ही विमानतळ लवकरात लवकर व्हावेत यासाठी तातडीनं प्रयत्न गरजेचे आहेत. बारामतीची यावेळची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं एक वेगळी निवडणूक म्हणून संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. या मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे यांनी. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूकही सुरू झाली आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बारामती लोकसभा मतदारसंघ
म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला किंवा शरद पवारांचा मतदारसंघ म्हणून देशभर ओळखला जातो. या मतदारसंघात होणारी यंदाची निवडणूक ही कमालीची रंगतदार असणार आहे आणि त्याचं मुख्य कारण असं की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तिथे उभ्या आहेत आणि पक्षाचं अधिकृत चिन्ह घड्याळाचे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थांनी रंगतदार होणार आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतनं फुटून मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि शरद पवारांच्या पक्षामधून मूळ राष्ट्रवादीमधून फुटून अजित पवार बाहेर पडले आणि त्यांच्या पक्षालाही राष्ट्रवादीचं अधिकृत चिन्ह मिळालं निवडणूक आयोगाकडनं आणि एकनाथ शिंदेंनाही शिवसेनेचं चिन्ह मिळालं अधिकृत शिवसेना म्हणून. आज मितीला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची ताकद किती आणि उद्धव ठाकरेंची ताकद किती, शरद पवारांची ताकद किती आणि अजित पवारांची नेमकी ताकद किती हे आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. कारण दावे कुणी काहीही केले तरी राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या एकूण ताकदीचं मोजमाप हे निवडणुका हेच असतं किंवा त्याला असलेला लोकांचा पाठिंबा, त्याची असलेली मतदार संख्या, त्याची असलेली लोकप्रतिनिधींची संख्या आणि त्यामुळे या चौघांचीही आजची ताकद ही किती आहे हे मुळात तपासलं गेलं नसल्यामुळे लोकशाही मार्गाने ही निवडणूक औत्सुक्याची झाली आहे. बारामतीचा विचार केला तर गेली 15-20 वर्ष 25 वर्ष बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांची ताकद ही खूपच जास्ती आहे आणि ते विक्रमी मताधिक्याने निवडून आलेत तिथे. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही मतं चांगल्यापैकी पडतील हे काय सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले पुरंदर, त्याच्यानंतर दौंड, इंदापूर, खडकवासला, बारामती असे मतदारसंघ आणि पुरंदर मतदारसंघ या 6 मतदारसंघापैकी अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे भोरमध्ये आहेत आमदार आणि संजय जगताप पुरंदरमध्ये आमदार आहेत. त्याशिवाय अजित पवार गटाचे दत्ता भरणे आहेत ते इंदापूरचे आमदार आहेत. राहुल कुल आहेत ते आता भाजपकडे गेले जे दौंडचे आमदार आहेत आणि खडकवासल्याची जागाही भाजपने जिंकली आहे. त्यामुळे तशा अर्थाने पाहिलं तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूने 2 आमदार आहेत निवडून आलेले की जे संग्राम थोपटे आणि जगताप आहेत आणि अजित पवार स्वतः बारामतीतनं आमदार म्हणून आलेले आहेत. दौंड असेल किंवा इंदापूर असेल किंवा खडकवासला असेल हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित किंवा अजित पवारांचे म्हणजे अजित पवारांचे 2 स्वतः अजित पवार आणि भरणे, राहुल कुल आणि भीमराव तापकीरे भाजपचे आणि 2 काँग्रेसचे असे आमदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या राष्ट्रवादी पक्षाचा एकही आमदार आज तिथे नाही 6 मध्ये आणि त्यामुळे ही निवडणूक एकीकडे रंगतदार आहे पण दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार या मोठ्या नेत्यांचं भवितव्य ठरवणारी आहे आणि या निवडणुकीतनं सिद्ध होणार आहे की राष्ट्रवादीवर जरी चिन्ह अजित पवारांकडे आलं असलं तरी त्यांच्या मागे लोक आहेत का नाही, बारामती कोणाची हा याचाही फैसला होणार आहे. आणि आतापर्यंत सुप्रिया सुळे निवडून येत होत्या त्याच्यामध्ये अजित पवारांचं कर्तृत्व होतंच खूप आणि शरद पवारांचं निर्विवादपणे होतं पण सुप्रिया त्यांचं स्वतःचं काही कर्तृत्व होतं की नाही हे पणाला लागणारी देखील ही निवडणूक आहे. त्यामुळे अनेक अर्थाने बारामतीची निवडणूक रंगतदार होणार आहे. सुप्रिया सुळे या संसदेत सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत असून 16व्या आणि 17व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. गेल्या लोकसभेच्या कामकाजात त्यांनी 93% उपस्थिती लावत 248 चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि 629 प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर 16 खासगी विधेयकही त्यांनी संसदेत सादर केली. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यातही आलं आहे. गेल्या 5 वर्षात मतदारसंघात विकासाची अनेक कामं झाली. या कामाच्या जोरावरच निवडणुकीला सामोरं जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. महत्वाचं काम मला वाटतं पुण्यात जे झालं, पुण्याचं उदाहरण द्यायचं तर पुण्यातले जे महत्वाचे रस्ते इथे झाले, कचरा डेपोचा एक फार महत्वाचा प्रश्न आमच्याकडून बऱ्यापैकी सुटला गेलेला आहे. कारण का आज तुम्ही त्या भागात गेला तर तिथली आजारपणं कमी झालेली आहेत, तिथल्या माश्या कमी झाल्यात आणि आवर्जून मी त्या भागातून फिरले की माझी खिडकी खाली करून गाडीतून मी बघते की वास किती येतोय. आधीपेक्षा खूपच चांगली परिस्थिती त्या भागात झालेली आहे. विजेसाठी सबस्टेशन्समध्ये फार मोठं काम खरं तर MSEBच्या सहकार्याने संपूर्ण मतदारसंघात झालेलं आहे. महिला सबलीकरणाची कामं झाली आहेत, शाळा खोल्या असतील, जे काही सेंट्रल स्कीम महाराष्ट्र सरकार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मग नवीन कुठले प्रोजेक्ट्स असतील, डेअरी प्रोजेक्ट्स असतील, पोल्ट्रीचे प्रोजेक्ट्स असतील, व्यवसाय असेल, म्हणजे मला समाधान वाटणारं असं काम झालं की ITIs बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक ITIला नवीन बिल्डिंग मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या प्रथमच उमेदवार म्हणून उभ्या असल्या तरी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्या लोकांसमोर मांडत आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच लोकसभा मतदारसंघाचाही सर्वंकष विकास करण्याचं स्वप्न असल्याचं सुनेत्रा पवार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. तसं बघायला गेलं तर बारामती तालुक्यापुरतं घेतलं तर बारामतीतले तसे बहुतेक कामं झालेली आहेत आणि बारामती मतदारसंघात म्हटलं तर भौगोलिकदृष्ट्या अनेक गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी म्हणजे MIDCची गरज आहे, म्हणजे भोर तालुका मुळशी तालुक्यामध्ये अनेक तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे. काही ठिकाणी विमानतळ, आता पुरंदरचं विमानतळ होतंय, त्याच्या पाठपुरावा करण्याच्या अनेक गरज आहेत आणि ते जर झालं तर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी आहेत. भौगोलिकदृष्ट्या ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि ते करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यासाठी भरपूर वाव आहे. बारामती सगळीकडेच विकास झालेला नाहीच आहे. बारामती तालुक्यात तर नक्कीच झालेला आहे, आपल्याला सगळ्यालाच माहिती. पण बाकीच्या ठिकाणी बारामती सारखा विकास करण्याचं अनेकांचं स्वप्न आहे, म्हणजे अनेकांची मागणी आहे. तसाच प्रकारचा विकास करणं अपेक्षित आहे आणि तो करण्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग पुणे शहराशी संलग्न आहे. पुण्याशी संबंधित अनेक महत्वाचे प्रकल्प बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. या मतदारसंघात प्रलंबित असलेले विविध प्रश्न आणि खासदारांकडून असलेल्या अपेक्षा यावर प्रकाश टाकला आहे इथले मतदार आणि पत्रकार ब्रिजमोहन पाटील यांनी. बारामती म्हणजे तसं पुण्याचाच भाग आहे आणि त्याच्यामुळे तिथला पुरंदरचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो विषय आहे, गेल्या 6-7 वर्षापासून हा विषय रेंगाळलेला आहे. त्याचा भूसंपादनाचा विषय आणखी मार्गी लागलेला नाहीये. नेमक्या कुठल्या गावांमध्ये हे विमानतळ झालं पाहिजे असा एक तो विषय आहे आणि विमानतळ नसल्याचा फटका पुण्याच्या विकासाला बसतो हे सर्वांना माहिती आहे. तर त्याची भूसंपादन करणे, त्याची जागा निश्चिती करणं हे खरं तर खूप आवश्यक आहे आणि दोन्ही म्हणजे अजित पवार असो किंवा शरद पवार असो ह्यांची जी भूमिका आहे तीच त्या विमानतळासाठीची भूमिका पोषक असणार आहे. पण ह्यांच्याकडनं पण त्या संदर्भात गेल्या 5 वर्षात कुठली ठोस भूमिका घेतली गेली नाही, त्याच्यामुळे विमानतळ अडकलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुनेत्रा पवार असो किंवा सुप्रिया सुळे असो ह्या दोन्हीपैकी कोणी जरी निवडून आलं तरी विमानतळ होणार का हा मात्र प्रश्न कायम असणार आहे. त्याच पद्धतीनं नवले पुलाच्या इथला हायवेचा प्रश्न गंभीर आहे. दरवर्षी 50-60 लोक त्या ठिकाणी अपघातामध्ये मरण पावतात. शेकडो वाहनांचं नुकसान होतं. शेकडो जण आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. त्याचाही विचार झाला पाहिजे. आणि जर म्हणतात की तिथे उड्डाणपूल होणार, ग्रेट सेपरेटर होणार, पण त्याचा ठोस निर्णय हा केंद्रातूनच व्हायला पाहिजे आणि तिथल्या स्थानिक खासदाराचा खूप याच्यामध्ये महत्वाचा रोल असणार आहे. सुप्रिया सुळेंनी पाठपुरावा केला असं सांगितलं असलं तरी तिथे केवळ रमलस मारणे, पट्ट्या मारणे, अतिक्रमण काढणे ह्याच्या पलीकडे फारसं काही अजून झालेलं नाहीये. त्याचे DPR देखील अजून मंजूर झालेले नाहीत. यासोबत एक मला आणखी या भागातला महत्वाचा प्रश्न वाटतो तो म्हणजे या मतदारसंघामध्ये खडकवासला धरण येतं. ह्या खडकवासला धरणासह वरसगाव, टेमघर ह्या पण धरणामध्ये विशेषतः खडकवासला धरणात सांडपाण्याचं प्रमाण खूप आता येत आहे आणि हेच पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे ह्या धरणाचं प्रदूषण आत्ताच ओळखणं महत्वाचं आहे. या भागात जी बांधकामं होतात त्या नियंत्रण आणणे, तिथे ते सांडपाणी प्रक्रिया करून घेणे हा खूप महत्वाचा आणि मोठा व्यापक विषय आणि हा केंद्र आणि राज्य स्तरावर सोडला जाऊ शकतो आणि यामध्ये खासदाराची भूमिका महत्वाची आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे विषय आहेतच. पुरंदरमधला दुष्काळी भाग आहे त्याबाबत विषय आहेत. आणखीन एक म्हणजे पुणे महापालिकेत जी 34 गावं समाविष्ट झालेली आहेत प्रामुख्याने तिथल्या पायाभूत सुविधांचा विकास करणं, कचऱ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पथदिव्यांचा विषय आहे, मिळकत कराचा विषय आहे. हे सगळे एवढे मोठे विषय असताना ते सोडवले गेले जात नाहीत. तर नागरिकांच्या जीवनमरणाशी हे सगळे विषय आहेत. ह्याच्यावर कुठला तरी तोडगा काढणं आवश्यक आहे. तर एकंदरीत ही जी निवडणूक आहे पुढच्या 5 वर्षामध्ये पुण्याला काय देणार आणि पुणे शहराचं काय करणार हे बारामती मतदारसंघ ठरवू शकतो अशी ही निवडणूक आहे. कारण की इकडे विमानतळ इकडेच आहे, धरण इकडेच आहे, हायवे इकडेच आहेत, जे काही महत्वाचे प्रोजेक्ट आहेत सगळे बारामतीमध्ये आहेत आणि त्याचा लाभ पुणे शहर घेत आहे. त्याच्यामुळे ही जी पंचवार्षिक निवडणूक आहे पुणे शहराचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत बारामती लोकसभा मतदारसंघाची माहिती. याचं लेखन केलं होतं शिवराज सणस यांनी आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा